नमस्कार मित्रांनो, दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज पुत्रदा एकादशी आणि त्याच निमित्ताने आज आपण श्रवण करणार आहोत पुत्रदा एकादशीची कथा. भविष्योत्तर पुराणामध्ये पुत्रदा एकादशीचे महात्म्य भगवान श्रीकृष्ण आणि युधिष्ठिर महाराजांच्या संवादामध्ये वर्णन केले आहे. एकदा युधिष्ठिर महाराजांनी श्रीकृष्णांना विचारले, हे मधुसूदन, श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येणाऱ्या एकादशीचे नाव आणि महात्म्य काय आहे, याविषयी आपण मला विस्तृतपणे सांगावे. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, या एकादशीचे नाव पुत्रदा एकादशी असे आहे. जो कोणी या व्रताचे महात्म्य ऐकतो त्यास वाजपेय यज्ञ केल्याची फलप्राप्ती होते. पुष्कळ वर्षापूर्वी अगदी द्वापार युगाच्या प्रारंभी महिजित नावाचा एक राजा महिष्मतीपूर या राज्यावर राज्य करीत होता. आपल्या मुलांप्रमाणे तो प्रजेचे रक्षण करीत होता. एकदा त्याने सर्व प्रजेला राजसभेमध्ये बोलाविले आणि म्हणाला, प्रजाजनहो, मी कधीही कोणत्याही प्रकारचे पापकार्य केलेले नाही. अन्यायाने माझे कोशागार कधीच भरलेले नाही. प्रजेवर कधीच अन्याय केलेला नाही. ब्राह्मणांच्या अथवा देवतांच्या संपत्तीचे कधीच अपहरण केलेले नाही. नियमांचे पालन सर्वांसाठी सारखेच आहे. योग्य वेळी गुन्ह्याबद्दल माझ्या नातेवाईकांना मी दंड दिला आहे. धार्मिक आणि पवित्र असलेल्या माझ्या शत्रूलाही मी योग्य आदर सन्मान दिला आहे. हे ब्राह्मणांनो, या धार्मिक मार्गाचे आचरण करून देखील मला पुत्र प्राप्ती नाही. कृपया याचा आपण काळजीपूर्वक विचार करून मला समादेश द्यावा. राजाचे कथन ऐकल्यानंतर त्याच्या ब्राह्मण समादेशकांनी एकत्र येऊन विचार केला आणि वेगवेगळ्या आश्रमांना भेट देऊन भूतवर्तमान आणि भविष्य जाणणाऱ्यांना, ऋषींना याचे कारण विचारण्याचे ठरविले. त्यासाठी त्याने अरण्यामध्ये प्रवेश केला. अनेक आश्रमांना भेटी दिल्या. शेवटी ते भ्रमण करता करता लोमश ऋषींजवळ पोचले. ते आनंदाने पूर्ण होते आणि कठोर उपवासांचे त्यांनी पालन केले होते. ते आत्मसंयमी तसेच सर्व शास्त्रांचे ज्ञाते होते. त्यांचे आयुमान ब्रह्मदेवान इतकेच होते आणि ते अतिशय तेजस्वी होते. त्यांच्या शरीरावर असंख्य केस होते. जेव्हा ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे एक कल्प होई, तेव्हा त्यांच्या शरीरावरील एक केस गळून पडे. त्यामुळेच त्यांना लोमश म्हटले जायचे. लोमश ऋषी त्रिकालज्ञ होते. लोमश ऋषींना पाहून आनंदित झालेले राजाचे सर्व मंत्रिमंडळ नम्रतेने म्हणाले, आमच्या महान भाग्यामुळेच आपल्यासारख्या महात्म्याची आज भेट झाली आहे. लोमश ऋषींनी विचारले, आपण सर्वजण कोण आहात? इथे का आला आहात? माझी स्तुती करण्याचे काय कारण आहे? ब्राह्मण म्हणाले, आमच्यावर आलेल्या बिकट समस्येचे निर्मूलन करण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत. हे ऋषीवर, आमचे राजा महिमित निपुत्र आहेत. त्यांनी आपल्या मुलांप्रमाणेच आमचे पालन केले आहे. राजाचे दुःख आम्हाला पाहवत नाही. त्यामुळे कठोर तपस्या करण्यासाठी आम्ही येथे आलेलो आहोत. पण आमच्या महत्भाग्यामुळे आपल्यासारख्या महात्म्यांची भेट झाली आहे. आपल्यासारख्या महान व्यक्तीच्या दर्शनाने कार्यसिद्धी होते. हे द्विजवर, कृपया आमच्या निपुत्र राजाला पुत्र होण्यासाठी आपण आम्हाला एखादा उपाय सांगावा. हे ऐकल्यानंतर लोमश ऋषी ध्यानमग्न झाले आणि तात्काळ त्यांनी महिजित राजाचा गतजन्म जाणला. त्यांनी सांगितले की हा राजा मागील जन्मी एक वैश्य होता. व्यापारासाठी एका गावातून दुसऱ्या गावात तो फिरत होता. एकदा प्रवास करीत असता तो तहानेने व्याकुळ झाला होता. त्याच दिवशी द्वादशी होती. तहानेने व्याकुळ होऊन फिरता फिरता तो एका सरोवराजवळ पोचला. पाणी पिण्याच्या इच्छेने तो काठावर पोचला. इतक्यात नव्यानेच वासराला जन्म दिलेली गाय
वासरासह तिथे येऊन पाणी पिऊ लागली. त्याने ताबडतोब तिला ओढून बाजूला केले आणि स्वतः पाणी प्यायला. त्यामुळे त्याच्याकडून मोठे पाप घडले. या पापामुळेच जरी पूर्वजन्मीच्या पुण्याने तो राजा झाला असला तरी त्याला पुत्रप्राप्ती होत नाही. हे ऐकल्यावर राजाच्या समादेशक ब्राह्मणांनी विचारले, कोणत्या पुण्यामुळे अथवा व्रतामुळे राजा या पापापासून मुक्त होईल? याविषयी आपण आम्हाला सांगावे. तेव्हा लोमश ऋषी म्हणाले, श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येणारी पुत्रदा नावाची एकादशी आहे. राजाने आणि तुम्ही सर्वांनी या व्रताचे पालन करावयास हवे. त्यानंतर तुम्ही सर्वांनी या व्रताच्या पालनाने मिळणारे सर्व पुण्य राजाला द्यायला हवे. त्यामुळे राजाला पुत्रप्राप्ती होईल. लोमश ऋषींचा हा उपदेश ऐकून सर्वजण प्रसन्न झाले. ऋषींना आनंदाने प्रणाम करून राजाकडे परत आले आणि सारा वृत्तांत त्यांनी राजाला कथन केला. राजानेही आनंदाने सर्व प्रजेसह पुत्रदा एकादशीचे पालन केले. द्वादशी दिवशी सर्वांनी व्रताच्या प्रभावाने प्राप्त झालेले पुण्य राजाला प्रदान केले. त्यामुळे काही दिवसानंतर राणीला गर्भधारणा झाली आणि योग्य वेळी तिने सुंदर पुत्राला जन्म दिला. हे युधिष्ठिर महाराज, जो कोणी या व्रताचे पालन करतो तो सर्व पापांपासून मुक्त होतो आणि या जन्मी तसेच पुढच्या जन्मी त्याला सुख प्राप्त होते. जो कोणी या व्रताचे महात्म्य मोठ्या श्रद्धेने ऐकतो अथवा सांगतो त्यास या जन्मी पुत्रप्राप्तीचे सुख मिळते, तर पुढच्या जन्मी तो भगवत धामाला प्राप्त करतो. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. नमस्कार मित्रांनो, दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. सर्वतोपरी लाभ होईल. आज माहिती आवडली असल्यास आणि त्याची माहिती तुम्ही मित्र परिवाराबरोबर शेअर करा. पुत्रदा एकादशीची अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भगवान श्रीकृष्ण चॅनलला आणि युधिष्ठिर महाराजांच्या संवादामध्ये